आजकाल इंस्टाग्राम उघडलं की एकच चर्चा, बिल गेट्समुळे हवामान बिघडलंय, कुठे गारपीट, कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे कडक उन्हाळा. आणि त्यामागे सांगितलं जात आहे एकच कारण, आकाशात दिसणाऱ्या पांढऱ्या रेषा. काही लोक म्हणतात या रेषामागे केमिकल्स आहेत जे स्कोपेक्स नावाच्या प्रोजेक्टमधून सोडले जात आहे. या प्रोजेक्टचा उद्देश काय, तर पृथ्वीचे वाढतं तापमान कमी करण्यासाठी सायंटिस्ट आकाशात कॅल्शियम कार्बोनेट सोडून सूर्यप्रकाश परत अंतराळात कसं पाठवता येईल हे तपासणार होते. आणि हो, या प्रोजेक्टला फंडिंग सुद्धा आहे बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन कडून. पण ट्विस्ट काय आहे माहिती आहे, या प्रोजेक्ट मार्च 2024च्या आधीच थांबवण्यात आला होता. म्हणजेच आज आकाशात दिसणाऱ्या पांढऱ्या रेषांचा या प्रोजेक्टचा काहीच संबंध नाही. मग या रेषा आहेत तरी काय, तर सोप्या भाषेत या आहेत विमानाच्या मागचे दिसणाऱ्या वाफा, ज्या थंड हवेमुळे गोठून बर्फाचे कण बनतात. यांनाच म्हणतात कॉन्ट्रेल्स. आणि हवामान बदल, गारपीट, अवकाळी पाऊस याच्या मागचं खरं कारण काय आहे, ते आहे वेस्टर्न डिस्टर्बन्स. तर पुढच्या वेळी असं काहीही ऐकलं तर आधी सत्य जाणून घ्या, कारण प्रत्येक व्हायरल गोष्टी खरं असतेच असं नाही.